नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता केंद्रात सर्वांचे स्वागत. आज 22 जून 2026. तर माझ्या व्हिडिओचे युट्यूब चॅनलवर जा आणि कमीत कमी मागचे 15 व्हिडिओ बघा. आपण सांगितलं होतं की 20 तारखेनंतर पाऊस हा ऍक्टिव्ह, कारण मी 7 ते 8 व्हिडिओच्या थंबनेलला टाकलंय की 20 तारखेनंतर पाऊस दिसतो. आणि बघा, काल 20 तारखेपासून राज्यातील वातावरण देखील चेंज झालंय आणि ठराविक ठिकाणी पाऊस देखील सुरू झालाय. 21-22 जूनलाही मान्सून काही पुढे सरकला नाही, मात्र आज पुण्याच्या आसपास पाऊस दिसला म्हणजे कदाचित तो 2 दिवसात मुंबईपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. ही रेषा 2 दिवसात पुढे सरकणार अशी 100% खात्री या ठिकाणी आता झालेली आहे. सॅटेलाइट पिक्चर जर पाहिली तर मुंबईला देखील काल त्या ठिकाणी पाऊस झालाय. तर बघा, या ठिकाणी तुम्ही ढगांचा दायरा बघितला तर बंगालच्या उपसागरामध्ये जबरदस्त फ्लो आहे आणि अरबी समुद्रात देखील आहे. आणि पुढील 2 दिवसात म्हणजे 22-23 ला मान्सून हा मुंबई क्रॉस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी ही 22 तारखेपासून आपण ते सांगत आलोय तुम्हाला. आणि आता बघा, वॉटर वेपर जरी बघितली तर बाष्प देखील भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी बाष्प आलेले आहे आपल्याकडे. आणि मित्रांनो बघा, पाऊस येण्याकरता हवेचे दाब खूप महत्वाचे आहे. बघा, हे वारंवार आपण त्या ठिकाणी सांगतो. समुद्रावरती जास्त दाब पाहिजे, 1008 हेक्टोपास्कल आहे बघा, आणि भूभागावर महाराष्ट्रावर 1002 आहे. म्हणजे इकडे 1000, म्हणजे आता मान्सून ह्या अधिक दाबाकडून कमी दाबाकडे फ्लो करेल. कारण 1002 हेक्टोपास्कल आणि 1008 हेक्टोपास्कल लवकरच मान्सूनची प्रगती होण्यास हे सगळ्यात अनुकूल वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि बघा, या ठिकाणी 1006 समुद्रावर, 1004 1002 गुजरात जवळ आहे. आणि हे अशा पद्धतीने बघतो आपण की दोन्हीही भूभागावर आणि समुद्रावरचे दाब आपण पाहिले. आता लवकरच मान्सून पुढे आमचं होणार. तर मित्रांनो बघा, आयएमडीचे जीएफएस मॉडेल जर बघितलं तर असं दिसतं की उद्या 22 तारखेनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या शक्यता या तयार होतात. मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई आणि ह्या भागामध्ये पावसाचा जोर हा थोडासा अधिक असणार आहे. आणि त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिकचा पश्चिम भाग आणि काही पूर्व भाग या भागामध्ये पावसाच्या शक्यता या उद्या बनताना दिसतात. त्यानंतर उद्या राहुरीच्या आसपास म्हणजे अहिल्यानगरचा जो भाग आहे, राहुरी पासून तर गंगापूर पर्यंत छत्रपती संभाजीनगरचा, या भागामध्ये थोडी शक्यता ही जास्त दिसते. राहुरी पासून ते तो जो अहिल्यानगरच्या भागामध्ये, संभाजीनगरच्या भागातही उद्या पावसाची शक्यता ही 22 तारखेला दिसते. त्यानंतर पावसाची शक्यता ही वाढत जाते मित्रांनो. बघा, 23, 24, 25 राज्यातील आणि जो अंदरुनी भाग आहे मराठवाड्याचा, त्याच्यातही शक्यता या वाढत जातात ते पुढल्या काळामध्ये. परंतु एक बंगालच्या उपसागरामध्ये 27 तारखेला एक कमी दाबाचे क्षेत्र बनून ते भारताच्या अंदरुनी भागात येईल. त्यामुळे साधारणपणे 1, 2, 3, 4 जुलै, 4, 5 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस राज्यात होण्याचे चान्सेस आहेत. फक्त ट्रॅक बदलायला नको. लक्षात घ्या मी काय सांगतो तो अंदाज. त्याच्यामुळे कदाचित आता उद्यापासून वेगवेगळ्या भागात होतो. अल्निनोचा प्रभाव आपल्याकडे जाणवतोय मित्रांनो 100%. कारण एवढी उष्णता आहे, कुठल्याही पिकाला ती आता जमून देत नाही. त्या ठिकाणी तुम्ही बघताय की कशा पद्धतीने पिकांची हाल चालू आहे त्या ठिकाणी. परंतु आता पाऊस लवकरच सुरू होणार आहे. आणि लक्षात घ्या, अल्निनोचा प्रभाव हा तुम्हाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4ही महिन्यात जाणवणार आहे. जरीही पाऊस आला, अल्निनो मध्ये काय होतं, एका भागात खूप पाऊस होतो, एका भागात कमी होतो. काही भागातील लोक सतत ओरड करणार की आपल्याकडे पाऊस होत नाही. त्यामुळे हाही अंदाज सगळ्यांनी लक्षात राहू द्या. त्याच्यानुसार कामाचं नियोजन करा. आणि जशी जशी अपडेट येईल मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न असतो. मी जे खूप 10-12 दिवसापासून सांगत होतो की 20 तारखेनंतर पाऊस येईल, तर त्याच्या आज सुरुवात झाली राज्यामध्ये. आता उद्या 21, 22 तारखेनंतर थोडी इंटेन्सिटी वाढते, 23 ला अजून वाढते, असे वाढत जाणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे राज्यात सगळीकडेच पाऊस होणार आहे. फक्त तारीख थोडी पुढे सरकत आहे. अंदरुनी भाग म्हणजे जो कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट, त्यानंतर मराठवाडा, त्यानंतर विदर्भ, अशा भागात शक्यता आहे. आणि सगळीकडे तापमान देखील खूप आहे. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि बघा, जे काही आज महाराष्ट्रात या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहे, तर आपल्या अंदाजाकडून मी कधीही म्हटलो नाही की मी माझ्या हवामानाचे अंदाज मी बंद करणार आहे. काही लोक म्हणतात बंद करणार आहे. अरे तू बंद करणार आहे, तुझ्या आवाजात नरनच काय पडलं लोकांचं. ते बंद करतात तर 2 दिवसात पुन्हा चालू करतात. तर मी शेतकरी म्हणून शेतकरी वर्गाकरता संत गतीने आणि सगळ्याच्या पॅरामीटर्सने अंदाज देण्याचा प्रयत्न असतो. आपलं आपलं काम त्या ठिकाणी चालू असतं. म्हणून शेतकरी वर्गाने घाबरून जाण्याची गरज नाही. अल्निनोचा प्रभाव जरी असला तरी पण थोडस सगळ्या गोष्टी या मॉडेलचे अंदाज आणि सगळ्या वातावरणाकडे लक्ष ठेवून सगळं काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. उद्यापासून पावसाला सुरुवात होईल. तर पॅचेस मध्ये तापमान देखील जास्त असेल. लक्षात घ्या, 22, 23, 24 तापमान खूपच असेल. एकदा मान्सूनचे ढग व्हायला लागले, एकदा मान्सून मुंबई क्रॉस केली किंवा आपल्याकडे तापमान ते कमी होऊन जाईल. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.